हाय एव्हरीवन. सो कसे आहात सगळे. मी आज रिव्ह्यू करणार आहे ज्या फाउंडेशनची सगळीकडे खूप हाईप चालू आहे. ते आहे पिलग्रीमचं ड्रीम मॅट सिरम फाउंडेशन. खूप टाईमपासून मी ऐकत होती या फाउंडेशनबद्दल की ह्याची फिनिशिंग कशी आहे. हे वॉटरप्रूफ आणि ट्रान्सफर प्रूफ फाउंडेशन आहे. आज आपण ट्राय करून बघूयात की हे नक्की वर्थ इट आहे की नाही, की जस्ट एक हाईप आहे. मी तुम्हाला ॲज अ डिटेलमध्ये रिव्ह्यू देऊ शकते. तर मी आज यूज करणार आहे पिलग्रीमचं ड्रीम मॅट सिरम फाउंडेशन ऑल डे कव्हरेज. आणि हे क्लेम करतं की हे खूप लाईटवेट आहे, प्लस हे खूप जास्त ट्रान्सफर प्रूफ आहे. आणि जे पण तुमचे डार्क स्पॉट्स, जे पण तुमचे पिगमेंटेशन आहे ते कवर करतं. ॲज यू कॅन सी माझ्या फेसवरती मी बेअर फेस घेऊन बसलेली आहे. माझ्या फेसवरती काहीच मेकअप किंवा काहीच प्रोडक्ट मी अप्लाय केलेलं नाही आहे. आता मी पटकन माझं CTM करून येईल आणि देन मी तुम्हाला हे फाउंडेशन अप्लाय करून दाखवेल. लेट्स स्टार्ट. सगळ्यात आधी मी यूज करते माझं फेवरेट मॉइश्चरायझर, जे की वॉटर बेस आहे. मी सेल्फ मेकअपसाठी हे मॉइश्चरायझर एव्हरीडे यूज करते. हे आहे पॉन्ड्सचं वॉटर बेस मॉइश्चरायझर. ह्याचं टेक्स्चर खूप छान आहे आणि प्लस आय हॅव ऑइली स्किन, तर हे खूप छान स्किनमध्ये माझ्या ब्लेंड होतं. मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यावर मी डिरेक्टली यूज करणार आहे फाउंडेशन. आज मी काही कलर करेक्टिंग वगैरे नाही करणार आहे. हे एक नॉर्मल कार्डबोर्ड पॅकेजिंगमध्ये आहे आणि ही त्याची इनर पॅकेजिंग आहे. एक स्लीक अशी काचेची बॉटल आहे. ॲज यू कॅन सी दिस. आणि 30 ml प्रोडक्ट आहे. ह्याची प्राईज अराउंड 695 रुपीज आहे आणि तुम्ही 36 मंथ्स याला यूज करू शकता. पहिला आपण शेक करून घेऊयात. देन पंप पॅकेजिंग आहे याची. येस. हे एक पंप मी घेते आणि त्याला पहिला थोडंसं वॉर्म करून घेते. देन मी आधी माझ्या फिंगर्सने ब्लेंड करून घेईल. देन मी यूज करेल एक डॅम ब्युटी ब्लेंडर. त्याचं आपल्याला कव्हरेज समजेल. मी ऑलवेज आधी फिंगर्सने ब्लेंड करते बिकॉज ते मला जास्त कम्फर्टेबल वाटतं सेल्फ मेकअपसाठी आणि छान स्किनमध्ये ब्लेंड होतं प्रोडक्ट. फाउंडेशन बिकॉज एव्हरीडे बेसिसवरती एवढी नीड नसते. खूप लाईटवेट आहे फाउंडेशन आणि जास्त असं हेवी नाही आहे. लाईक खूप वॉटर कन्सिस्टन्सी आहे त्याची. ही आहे ब्लेंडरची फिनिशिंग. आता या साईडला मी ब्रशने यूज करून बघणार आहे आणि मी डिरेक्टली ब्रशने अप्लाय करते. ॲज यू कॅन सी ही आहे माझी ब्लेंडरची साईड. तर इकडे जे पण माझे डार्क स्पॉट्स होते ते जास्त कवर नाही झालेत, पण इकडे जे आहे ते ऑलमोस्ट कवर झालेलं आहे. तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला जेव्हा फाउंडेशन यूज करायचं असेल तेव्हा ब्लेंडर यूज करायचं की ब्रश यूज करायचा. मी तर दोन्ही प्रिफर करते ॲज पर माय चॉईस. तर आपण या साईडला पण ब्रशने अप्लाय करूयात. मी थोडंसं फाउंडेशन अजून एक ड्रॉप घेते आणि देन मग मी तुम्हाला फायनल ह्याचा रिझल्ट सांगते. नाव यू कॅन सी ह्याने माझे सगळे डार्क स्पॉट्स कवर केलेले आहेत खूप चांगल्या प्रकारे. आणि तुम्ही बघितलं असेल की मी काहीच कलर करेक्टिंग यूज नाही केलं आहे. हे खूप छान ब्लेंड झालेलं आहे आणि लाईक खूप हेवी फील नाही होत आहे. जर तुम्हाला खूप जास्त वाटत असेल तर तुम्ही परत एकदा एक ब्युटी ब्लेंडर घेऊन त्याला जस्ट ब्लेंड करून घ्या, त्याच्यामुळे एक छान फिनिशिंग येईल. मला ऑलवेज कोणताही प्रोडक्ट कॉस्मॅटिकचं स्मेल करायला खूप आवडतं. छान असं माइल्ड फ्रेग्रन्स आहे. जास्त काहीचं इरिटेटिंग फ्रेग्रन्स नाही आहे. आता मी सगळीकडे अप्लाय करून घेतलेलं आहे अँड नाव यू कॅन सी की आता खूप छान प्रकारे ब्लेंड झालेलं आहे. ह्याने माझे खूप चांगल्या प्रकारे
जे पण स्पॉट्स होते ते सगळे कवर केलेले आहेत. आणि हे क्लेम करतं की हे ड्रॅगप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. तर मी पूर्ण लुक कंप्लीट करून घेते, देन मी तुम्हाला दाखवते की हा वॉटरप्रूफ आहे आणि ट्रान्सफर प्रूफ आहे की नाही. सो जस्ट वेट. सो आय एम डन विथ माय बेस मेकअप आणि मी आता ह्याचं वॉटर टेस्टिंग करून बघणार आहे. जस्ट एक टिश्यूवरती ट्रान्सफर होतो आहे की नाही होत आहे. जस्ट पावडरने लॉकिंग केलं आहे, नॉर्मल पावडर. मी काही फिक्सर वगैरे यूज नाही केलं आहे. सो लेट्स सी, आपण बघूया फाउंडेशन वॉटर रेजिस्टंट आहे की नाही. मला ह्याची फिनिशिंग खूप जास्त आवडली आहे. म्हणजे असं जितकं हाईप केलं तितकं तर असं काही नाही आहे की एकदमच जेवढं हाईप करतायत यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर, सो इतकं असं काही वाव मेजर डिफरन्स नाही आहे. बट मला ह्याची फिनिशिंग आवडली. लाईक मेबलिनचे पण फाउंडेशन्स असेच फिनिशिंग देतात. सो ठीक आहे. सो आपण आता हे वॉटर रेजिस्टंट आहे की नाही, फाउंडेशन वॉटरप्रूफ आहे की नाही, हे ट्राय करून बघूयात. मी हा एक टिश्यू डॅम्प करून माझ्या फेसवरती लावते. वाव, सी, मी फिक्सर पण मारलेला नव्हता आणि मी तुमच्या समोरच करते. लाईक मी पूर्ण डॅप करते. हे फक्त पाणी आहे आणि काहीच फाउंडेशन ह्याच्यावरती आलेलं नाही आहे. आणि माझ्या फेसवरून पण तुम्ही बघू शकता की काहीच रिमूव्ह नाही झालं आहे. आय मीन वाव. मला असं वाटलं होतं की जे पण यूट्यूबवरती लोक दाखवत आहेत ते जस्ट एक हाईप आहे. बट सिरियसली तुम्हाला मी अजून एकदा दाखवते. मी इतकं जोरात प्रेस केलं आहे, स्टील ह्याच्यावरती काहीच प्रोडक्ट आलेला नाही आहे. हे जस्ट एक पाणी आहे, पाण्याचा लेअर आहे. अँड यू कॅन सी माझा फाउंडेशन जरा पण हललेला नाही आहे आणि खूप जास्त फ्लॉलेस दिसतंय. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरची खुशी बघू शकता की मी जेव्हा आधी हे फाउंडेशन यूज केलं तेव्हा मी त्याला असंच सांगितलं की खूप नॉर्मल फाउंडेशन आहे. बट यू कॅन सी ह्याच्यावरती काहीच प्रोडक्ट नाही आहे. सो आय लाईक दिस फाउंडेशन आणि मी आता याला एव्हरीडे बेसिसवरती ट्राय करणार आहे. सो जर तुम्हाला याचा रिव्ह्यू आवडला असेल किंवा तुम्ही याचा रिझल्ट बघून जर हॅपी सॅटिस्फाईड असाल तर तुम्ही हे फाउंडेशन नक्की ट्राय करून बघा. मी ह्याच्यामध्ये शेड घेतलेला आहे 223 वॉर्म सँड, जो माझ्या स्किनवरती परफेक्ट मॅच आहे. सो नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडा पण हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.